नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो, मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. रविवार दिनांक 4 मे रोजी देशभरात नीट परीक्षा घेण्यात आली. सुमारे 22,70,000 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि 20,80,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्रथम आपण पाहूया नीट पेपरची डिफिकल्टी लेवलबद्दल. आपण जर पेपरची ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल पाहिली तर पेपर अवघड होता. नीटचा पेपर असा अवघड गेल्यामुळे आपण सगळेच जण टेन्शनमध्ये आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पेपर हा सर्व विद्यार्थ्यांसाठी समान होता, त्यामुळं सर्वांची डिफिकल्टी लेवल ही सेम आहे. पेपर अवघड असल्यामुळं यावर्षी निश्चितच कट ऑफ गुण कमी होणार आहेत, हे लक्षात ठेवा. एक प्राथमिक जर अंदाज बांधला तर मागील वर्षीच्या तुलनेत कमीत कमी 70 ते 80 मार्कांनी कट ऑफ खाली येऊ शकतात. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, परीक्षा कशासाठी घेतात तर सिंगल लाईनमध्ये उभा करण्यासाठी, म्हणजेच आपल्याला ऑल इंडिया रँक देण्यासाठी. देशभरातून 22,70,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं. त्यापैकी 20,80,000 विद्यार्थ्यांनी जर पेपर दिलेला आहे तर त्या 20,80,000 विद्यार्थ्यांना सिंगल लाईनमध्ये उभा केलं जातं आणि त्या लाईनमधला क्रमांक म्हणजे आपण म्हणतो ऑल इंडिया रँक. राज्याची प्रोसेस सुरू झाल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांना पुन्हा एकदा सिंगल लाईनमध्ये उभा केलं जातं आणि त्या लाईनमधील जो क्रमांक असतो त्याला आपण म्हणतो स्टेट मेरिट लिस्ट नंबर, राज्यातील गुणानुक्रमांक. आपण एक संकल्पना लक्षात घ्या, MPSC असो, UPSC असो और एनी ॲडमिशन असो, कुठलंही ॲडमिशन हे मार्क्सवरती कधीच अवलंबून नसतं, ते मेरिट नंबरवर अवलंबून असतं. पण मेरिट नंबर मात्र मार्कांच्या आधारेच दिला जातो आणि मार्क कसे पडतात तर पेपरची डिफिकल्टी लेवल आणि त्या डिफिकल्टी लेवलनुसार कट ऑफ खालीवर होतात. नीट 2024 मागील वर्षीचा जर आपण पेपर पाहिला तर डिफिकल्टी लेवल ही सोपी होती. मार्कांचा पाऊस पडला, मार्क मिळाले, सर्व विद्यार्थी खुश होते परीक्षा झाल्यानंतर. परंतु ज्यावेळी मेरिट क्रमांक आला त्यावेळेस मात्र तो घसरलेला होता आणि मग कट ऑफ गुण प्रचंड वाढले. यंदा नीट 2025 पेपर अतिशय डिफिकल्ट गेलेला आहे. मार्क कमी मिळणार आहेत, परंतु काळजी करण्याचं जास्त कारण नाही. मेरिट नंबर मात्र चांगला मिळणार आहे आणि कट ऑफ गुण हे कमी होणार आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. किती मार्क्स लागतील हे आपल्याला क्लिअर कट सांगता येत नाही, पण प्रवेशासाठी मेरिट क्रमांक किती असावा लागतो हे मात्र आपल्याला सांगता येतं. आणि म्हणूनच एक संकल्पना, राऊंड म्हणजे काय तर जेवणाची पंगत आणि ऑल इंडिया रँक किंवा स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणजे काय तर आपला ताट क्रमांक. आपण जर ऑल इंडियाचं पाहिलं तर ऑल इंडियाला 15% MBBS गव्हर्मेंटसाठी सर्वसाधारण खुल्या गटातून 25,000 ऑल इंडिया रँक आल्यानंतर प्रवेश मिळू शकतो. हेच जर आपण राज्यासाठी पाहिलं तर गव्हर्मेंट MBBSसाठी सुमारे 45,000 ऑल इंडिया रँक असावा लागतो. प्रायव्हेट MBBSसाठी सुमारे 80,000 ते 90,000 ऑल इंडिया रँक असावा लागतो. राज्यातील शासकीय MBBS 85% कोट्यासाठी खुल्या गटातून सर्वसाधारणपणे 3800 मेरिट नंबर प्राप्त झाल्यानंतर MBBS प्रवेश मिळू शकतो. 7,500 मेरिट नंबर आल्यानंतर राज्यातील प्रायव्हेट कॉलेजमधील प्रवेश मिळू शकतो. सर्वसाधारणपणे गव्हर्मेंट BAMS प्रवेशासाठी स्टेट मेरिट लिस्ट नंबर 11,000 तर प्रायव्हेटसाठी 22,000 आला किंवा त्याही पुढं आला तरी नवीन कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो. मार्क्स किती हे सांगता येत नाहीत, कारण ते पेपरच्या डिफिकल्टी लेवलवरती अवलंबून असतात आणि त्यामुळं ते बदलत असतात.
मेरिट नंबर सर्वसाधारणपणे जागा फिक्स असतील तर त्यासाठी तो कायमचा असतो. मग यंदा नीट 2025मधून प्रवेशासाठी किती मार्क्स लागतील हे आपण पाहूया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विद्यार्थी मित्र, 2025चे कट ऑफ किती खाली येऊ शकतात यासाठी आपण प्रथम नीट 2021, 22, 23 आणि 24 ह्या 4 वर्षाच्या कट ऑफचा अभ्यास आपण करूया. कोणताही प्रवेश हा मेरिट नंबरवरती अवलंबून असतो. जर आपण पाहिलं तर खुला गट 2021 साली 3137 मेरिट नंबरला बंद झाला होता प्रवेश. 22 साली 3103, 23 साली 3249ला बंद झाला होता. म्हणजेच सर्वसाधारण 3200 मेरिट नंबरला तो प्रवेश बंद होत होता. 2024मध्ये मात्र कॉलेजची संख्या वाढली म्हणून तो 3648ला बंद झाला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकंदर जर 2024चे कट ऑफ आपण जर पाहिले तर खुला गट स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे 3648, मार्क्स होते 631. EWSसाठी 6185 स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि मार्क्स होते 606. SCBCसाठी SML होता 4766 आणि मार्क्स होते 619. OBCसाठी मेरिट नंबर होता 3835, मार्क्स 630. NT1साठी 10386 आणि मार्क्स होते 569. NT2साठी 5612 आणि मार्क्स होते 611. NT3साठी 5142 आणि मार्क्स होते 616. FIJEसाठी 8792 स्टेट मेरिट लिस्ट नंबर होता आणि 584 मार्कावर प्रवेश बंद झाला होता. SCसाठी 13696 SML 537 मार्कावरती प्रवेश बंद झाला होता आणि STसाठी 25621 410 मार्कावरती हा प्रवेश बंद झालेला होता. नीट 2021 आणि नीट 2022 या दोन्ही परीक्षेची डिफिकल्टी लेवल अगदी समान होती. जर आपण पाहिलं तर खुला गट 21 साली 558 मार्क्स, 22 साली 559 मार्क्स. EWS 21 साली 557 मार्क आणि 22ला सुद्धा 557 मार्क अशी सेम होती. 23 आणि 24मध्ये मात्र पेपर सोपा होता, त्यामुळं मेरिट मात्र प्रचंड वाढलेलं होतं. सर्वसाधारणपणे नीट 2025ची डिफिकल्टी लेवल ही 2021, 22 प्रमाणेच असेल असं गृहीत धरता आपण जर पाहिलं तर सर्वसाधारण 70 ते 80 मार्कांचा फरक पडत आहे. याही ठिकाणी 2021मध्ये जो प्रवेश 558 मार्काला बंद झालेला आहे तोही प्रवेश 551, 550पर्यंत खाली येऊ शकतो. कारण 2021मध्ये जागांची संख्या ही कमी होती. 2024मध्ये जर वाढलेल्या जागा आहेत त्याचा जर विचार केला तर हे कट ऑफ 21पेक्षाही 6, 7, 8 गुणांनी प्रत्येक कॅटेगरीचे खाली येऊ शकतात. 21-22 साली 4850 जागा होत्या. 23 साली 2 कॉलेजची वाढ झाली आणि 33 कॉलेजेस 5050 जागा झाल्या. 2024मध्ये मात्र 9 कॉलेजेसची वाढ झाली आणि 41 कॉलेजमधून 5850 जागा उपलब्ध झाल्या. या जागा जर 21-22 साली असत्या तर ते कट ऑफ निश्चितपणे खाली आले असते. आपण जर प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला, महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉलेजेस हे राऊंड 3 नंतरचे कट ऑफ आहेत. जर पाहिलं तर नीट 2021, 22, 23 यामध्ये सर्वसाधारणपणे खुला गट 6556, 6622 असे प्रवेश बंद झालेले आहेत. 21 साली 505 गुणांवरती प्रवेश बंद झाला. 22 साली 497 गुणांवरती प्रवेश बंद झालेला आहे. 23 साली मात्र SML 7219 आणि मार्क्स 525 लागले, कारण कॉलेजमध्ये वाढ झालेली होती. एकंदर काय, जर या ठिकाणी 2024च्या मार्कांच्या कट ऑफच्या तुलनेत 21-22चे जर कट ऑफ पाहिले
या ठिकाणी 70-80 मार्कांचा फरक पडू शकतो. 2021 साली 2870 जागा होत्या, 22 साली 3170 जागा झाल्या, 24 साली 3220 जागा उपलब्ध आहेत. तुलनेने प्रायव्हेट कॉलेजमध्ये जागा जास्त वाढलेल्या नाहीत. कट ऑफ कशावरती अवलंबून असतो तर प्रामुख्याने पेपरची डिफिकल्टी लेवल हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर विद्यार्थी संख्येमधील वाढ आणि एकूण उपलब्ध जागा यामधील बदल यावरती अवलंबून असतो. 2023मध्ये शासकीय गव्हर्मेंट कॉलेज रत्नागिरी, परभणी ही 2 कॉलेजेस सुरू झाले. 100 जागा प्रत्येकी होत्या. 24मध्ये मुंबई आणि नाशिक प्रत्येकी 50 जागा आणि शासकीय महाविद्यालय अंबरनाथ, अमरावती, भंडारा, बुलढाणा, जालना, हिंगोली, गडचिरोली, वाशिम या प्रत्येक ठिकाणी 100 जागा अशी वाढ झाली. यावर्षी कदाचित GMC मुंबई आणि GMC नाशिक या ठिकाणच्या जागा 50वरून प्रत्येकी 100 होऊ शकतात. यावर्षी नवीन कॉलेजेस येण्याबाबत सद्यस्थितीत तरी कोणतीही सूचना कुठल्याही वेबसाईटवरती नाही. आपण MBBS बद्दल पाहिलं, जर आपण BAMS BHMSचा अभ्यास केला तर BAMS 2021 आणि 2022च्या तुलनेत सद्यस्थितीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. सद्यस्थितीत प्रायव्हेट 104 कॉलेजेस आहेत. त्यामुळं त्यांचीही 2021 व 2022च्या तुलनेत मेरिट खाली येऊ शकते. 2021 साली आपल्या राज्यामध्ये 61 कॉलेजेस होते आणि 4180 जागा होत्या. 22 साली त्यामध्ये वाढ होऊन 69 कॉलेजेस 4920 जागा झाल्या. 23 साली हीच संख्या वाढून 85 कॉलेजेस 6316 जागा झाल्या आणि 2024मध्ये मात्र 104 कॉलेजेस आणि 8181 जागा झालेल्या आहेत. जर आपण 21-22च्या तुलनेत हा विचार केला तर 2025मध्ये आत्ता जवळपास जागांची संख्या ही दुप्पट झालेली आहे आणि जर आपण 21-22ची तुलना केली तर त्यामुळं निश्चितच कट ऑफ हे खाली येऊ शकतात. एकंदरीत काय, जर डिफिकल्टी लेवल नीट 2021 किंवा नीट 2022 प्रमाणे असेल तर BAMS खाजगी प्रवेश 250 मार्कांपर्यंतसुद्धा होऊ शकतात. BAMS खाजगी प्रवेश 350 मार्क असतील तर नक्कीच होतील. 450पर्यंत शासकीय प्रवेश मिळू शकतो खुल्या गटातून आणि 500 मार्क्स असतील तर प्रायव्हेट कॉलेजमधून खुल्या गटातून MBBS मिळण्याची शक्यता आहे. 550च्या पुढं शासकीय MBBSसुद्धा आपणास मिळू शकतं. खुला गट गव्हर्मेंट MBBS जर आपण मागील काही वर्षांचा अभ्यास केला तर 2016 साली 378 हा शासकीय गव्हर्मेंटचा कट ऑफ होता महाराष्ट्रातील. 2017 साली 478 हा कट ऑफ होता. 18 साली मात्र 498 होता. 19 साली 525 होता. म्हणजे कट ऑफमध्ये हा जो बदल आहे हा केवळ परीक्षेची डिफिकल्टी लेवलमुळं होता. आपण 21 साली पाहिलेलंच आहे आत्ता 558, 22 साली 559, 23 साली 583 आणि 24 साली 631 हे बदल आपण आत्ता बघितलेले आहेतच. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय समाधानाची बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील MBBS, BDS, BAMS, BHMS 85% शासकीय कॉलेजमधील स्टेट कोटा, तसंच MBBS, BDS प्रायव्हेट कॉलेजमधील 85% स्टेट कोटा आणि BAMS, BHMS 70% स्टेट कोटा मधील सर्व जागा ह्या राज्यातून 10वी, 12वी आणि राज्याचं डोमिसाईल असणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच दिल्या जातात. एकंदरीत काय,
महाराष्ट्र राज्य हे क्लोज स्टेट आहे. राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यामधून प्रवेश मिळू शकत नाही. NTA बोर्डाकडून जी की आन्सर येईल तीच फायनल असेल. NTA बोर्डाकडून प्रत्येकाने सोडवलेल्या उत्तरपत्रिकेची कॉपी आणि फायनल की आन्सर्स जाहीर होईल. सर्वसाधारणपणे मे एंडिंगपर्यंत ती जाहीर होऊ शकते. त्यानंतरच आपला ऑल इंडिया रँक किती आहे हे कळेल. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातून किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करतील, त्यानंतर आपला मेरिट नंबर काय असेल, कॅटेगरी रँक कोणता असेल, अशा बऱ्याच गोष्टीवर आपला प्रवेश अवलंबून असेल. एकंदरीत काय तर आपण ही फक्त एक हिंट दिलेली आहे. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, प्रथम आपल्या मनामध्ये शांत विचार करा. आपणास प्रवेश प्रक्रियेची माहिती आहे काय, असल्यास किती आहे. इंटरनेटवर माहितीचा महापूर आहे, परंतु आपणास अचूक, अद्ययावत, विश्वसनीय माहिती तीसुद्धा योग्य वेळेत मिळणे आवश्यक असते. प्रवेश प्रक्रिया आणि करिअर मार्गदर्शक या शैक्षणिक क्षेत्रातील माझं हे 25वे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळं अनुभव हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आपण क्लास लावताना ज्याप्रमाणे प्रचंड चौकशी केली, तशी चौकशी प्रवेश प्रक्रिया आणि करिअर मार्गदर्शक म्हणून माहिती घेताना त्याबाबत आपण जागरूक आहात काय याचाही विचार करावा. नीट 2025 मेडिकल ॲडमिशन काउन्सिलिंग स्पेशल बॅचसाठीचं रजिस्ट्रेशन चालू आहे. 1-to-1 काउन्सिलिंग, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, प्रेफरन्स फॉर्म आणि सर्व राऊंड होईपर्यंतचा आपणास सपोर्ट मिळेल. जॉईनिंगमध्ये इंटरेस्ट असल्यास संपर्क साधावा. आणि हो, आमची कुठंही शाखा नाही. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.